नमस्कार, मी मनीष दानी जाऊ तिथे गावच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतोय। आपल्या खाद्य भ्रमंतीची सफर घेऊन आज आपण येऊन पोहोचलो आहोत औरंगाबादमध्ये, म्हणजेच आपल्या संभाजीनगरमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण काही संभाजीनगरचे फेमस फूड जॉइंट्स एक्सप्लोर करणार आहोत। जर तुम्ही आपल्या जाऊ तिथे गावला नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। छत्रपती संभाजीनगर म्हणजे खाद्यप्रेमींसाठी एक स्वर्ग। इथल्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात विविध प्रकारचे आणि चविष्ट पदार्थ मिळतात, जे शहराच्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवतात। इथल्या पदार्थांमध्ये केवळ चवच नाही तर चवीला इतिहासाची आणि परंपरेची जोड आहे। तर या व्हिडिओमध्ये मी छत्रपती संभाजीनगरचे काही फेमस फूड स्पॉट्स एक्सप्लोर करणार आहे। तर चला तर मग आपण जाऊया आपल्या संभाजीनगरच्या पहिल्या लोकेशनवर। तर आता आपण आलो आहोत आपल्या संभाजीनगरच्या पहिल्या लोकेशनवर। संभाजीनगरच्या बाजारपेठेतील म्हणजे गुलमंडी एरियातील गायत्री चाट भंडार येथे प्रत्येक संभाजीनगर जेव्हा खरेदीला येतो तेव्हा इथलचं स्पेशल समोसा आणि कचोरी नेहमी खायला येतो। त्यामुळे आपलं पहिलं लोकेशन आहे संभाजीनगर मधलं गायत्री चाट भंडार। तर चला तर मग बघूयात इथलचं समोसा आणि कचोरी कशी आहे ते। तर आता आपण त्यांचं समोसा आणि कचोरी घेतलेली आहे। तर आपण पहिले समोसा ट्राय करूया त्यांचा। मस्त तो आहे, कचोरी ट्राय करू। मस्त आहे, आतमध्ये ते डाळीचं सारण आहे आणि मस्त तो आहे। त्यांची मेन म्हणजे ही त्यांनी हिरवी चटणी जी टाकली समोसा आणि कचोरीवर, त्याची एक वेगळी टेस्ट लागते सर। हिरवी चटणी आणि त्याच्याच बरोबर एक चिंचेचं पाणी पण त्यांनी टाकलंय, तो आहे। आणि ह्या जागेचं ॲम्बियन्स असं वेगळाच आहे, कशी जुनी जागा आहे, जुनी बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये हे गायत्री चाट भंडार आहे आणि जवळजवळ 50-1 वर्ष जुनं हे गायत्री चाट भंडार आहे। आणि प्रत्येक संभाजीनगर जेव्हा इथं बाजारपेठेत येतो तेव्हा तो इथं समोसा आणि कचोरी खाल्ल्याशिवाय जात नाही, असं इथलच्या भरपूर लोकांनी सांगितलं। तर इथं कचोरी 20 रुपयाला आहे आणि समोसा देखील 20 रुपयाला आहे, पण इथं ऑनलाईन पेमेंटची सुविधा नाही आहे। तर जेव्हा तुम्ही येताल तेव्हा सोबत कॅश नक्की द्यावा। तर आत्ता आपण आलेलो आपल्या सेकंड लोकेशनला। आपलं पहिलं लोकेशन एकदम उत्तम होतं, तर आपलं दुसरं लोकेशन देखील उत्तम आहे। तर आत्ता आपण आलेलो आहोत संभाजीनगरच्या उत्तम हलवाई येथे। पूर्ण संभाजीनगरमध्ये उत्तम हलवाईवाल्यांची ही इमरती ही प्रसिद्ध आहे। तर आज आपण यांची इमरती टेस्ट करूया। आपल्या पहिलं लोकेशन गायत्री चाट भंडार पासून उत्तम हलवाईवाल्याचं दुकान फक्त 120 मीटर अंतरावर आहे। तर चला तर मग आज आपण ट्राय करूया संभाजीनगरची सुप्रसिद्ध इमरती। तर आत्ता आपण उत्तमवाल्यांची इमरती मागवलेली आहे। सगळ्यात मेन म्हणजे इमरती आणि जिलबी यामध्ये 3 मुख्य फरक आहेत। ते म्हणजे पहिला रंग, आपल्या जिलबीचा जो रंग असतो तो पिवळसर रंगाची असते, आपली जिलबी जी असते ती पिवळसर रंगाची असते। त्यानंतर याचा जो आकार आहे तो जिलबीपेक्षा खूप वेगळा आहे, याची जी डिझाईन आहे ती पूर्णपणे वेगळी आहे। त्यानंतर तिसरा आणि सर्वात मुख्य फरक म्हणजे आपली जिलबी जी असते ती मैद्यापासून बनवली जाते आणि इमरती ही उडदाच्या डाळीपासून बनवतात। हा सर्वात मुख्य फरक आहे जिलबी आणि इमरती मधला। तर आता आपण ही इमरती खाऊन बघूयात कशी लागते ते। इमरती खरंच खूप मस्त लागते आणि ज्या उडदाच्या डाळीचं थोडं फ्लेवर पण जाणवतोय आणि जिलबीपेक्षा खरंच खूप वेगळी आहे। आणि तुम्ही जेव्हा पण कधी संभाजीनगरला येताल तेव्हा उत्तम हलवाईमध्ये येऊन नक्की इमरती ट्राय करा। तर आत्ता आपण आलो आपल्या पुढच्या लोकेशनला संभाजीनगरचा स्पेशल भल्ला खायला। तर संभाजीनगरमध्ये गुलमंडी भागातच म्हणजे आत्ता आपल्या पहिल्या 2 लोकेशनच्या हे पण लोकेशन खूप जवळ आहे। संभाजीनगरच्या बाजारपेठेतच हे लोकेशन आहे। न्यू गुलमंडी रोडवर हे भल्ला चाट सेंटर आहे। तर इथलचा त्यांचा प्रसिद्ध उपासाचा भल्ला फेमस आहे। तर आपण ट्राय करूया इथलचा भल्ला आणि इथलचा बाकीचा अजून काय फेमस आहे ते बघूयात। तर चला तर मग आपण संभाजीनगरचा फेमस भल्ला ट्राय करूयात। तर आता आपण इथं त्यांचा स्पेशल भल्ला मागवलेला आहे आणि भल्ला आणि दहीवडा, त्यांचा स्पेशल दहीवडा मागवलेला आहे।
त्यांचा भल्ला म्हणजे बटाट्यापासून जो बनला असते त्याच्यातली टिक्की असते ती बटाटा आणि साबुदाणाचं पीठ हे वापरून ते बनवतात आणि साजूक तुपात ते बनवतात. त्याच्यानंतर ही छोल्याची सब्जी त्याच्यासोबत एक रगडा टाईप असं त्याच्यासोबत येतं. आणि इथे उपवासाचा भल्ला देखील भेटतो. म्हणजे जी टिक्की असते ती तर उपवासाचीच असते हो, पण त्याच्यासोबत हे छोल्याच्या ऐवजी तेव्हा ते दही आणि बाकीचे जे उपवासाचे पदार्थ आहे ते त्याच्यात टाकतात. त्यामुळे तुम्ही इथं उपवासाचा भल्ला देखील इथं भेटतो. त्यानंतर त्यांची दुसरी स्पेशल डिश म्हणजे हा दहीवडा. तर आत्ता आपण पहिले भल्ला ट्राय करूया आणि मग दहीवडा ट्राय करूया. मस्त टेस्ट आहे. म्हणजे त्या टिक्कीची जी लेअर आहे ती अशी क्रिस्पी, त्यामुळे अजून एक वेगळा स्वाद लागतोय. आणि बटाटा पण असा थोडासा आंबट गोड चव जी म्हणतात ती लागते. आणि त्याच्यानंतर हा दहीवडा एक ट्राय करू आपण. हे त्यांचं स्पेशल चक्का दही यांनी दहीवड्यात वापरलेलं आहे आणि ते घरी बनवतात. दहीवडा पण मस्त आहे, थंडगार दही आहे त्यामुळं भारी वाटते. आणि ते त्यांच्या प्रत्येक टेबलला हे 3 टाईपची चटणी आहे. एक असं हिरवी चटणी आहे, जर तसं तुम्हाला चवनुसार ॲड करू शकता. आणि जी एक अजून एक चटणी आहे असं त्याच्यात थोडे द्राक्ष टाकलेली दिसतात ते आणि डाळिंबचे दाणे वगैरे, त्यामुळं ती एक चव घेऊन बघूया आपण. हा एक लिंबाचं लोणचं वगैरे कसं असतात त्या टाईपमध्ये ती चटणी त्यांनी दिलेली. तुम्ही जेव्हा कधी संभाजीनगरला येतील तेव्हा इथलचा भल्ला नक्की ट्राय करा, खूप मस्त चव आहे. आता आपण आलेलो आहोत आपल्या संभाजीनगरच्या पुढच्या लोकेशनवर, ते म्हणजे लकी ज्यूस सेंटर. संभाजीनगरच्या पैठण गेट जवळील हे लकी ज्यूस सेंटर पूर्ण संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध आहे त्याच्या ज्यूससाठी. तर चला तर मग तिथं काय फेमस आहे ते बघूयात. 1973 पासून हे लकी ज्यूस सेंटर इथं आहे आणि आता या शहरात भरपूर ठिकाणी यांच्या नावाने डुप्लिकेट लकी ज्यूस सेंटर तुम्हाला सापडतील. पण आज आपण ते ओरिजिनल शोधत इथं पैठण गेट जवळ आलेलो आहेत. तर पैठण गेट जवळ देखील 4 ते 5 लकी ज्यूस सेंटर आम्हाला दिसले, पण आम्ही इथं विचारत या ओरिजिनल लकी ज्यूस सेंटर इथे पोहोचलो. तर चला तर मग करूया इथंचा ज्यूस ट्राय. तर आता आपण लकी ज्यूस सेंटरचे 2 स्पेशल ज्यूस मागवले आहेत. त्यांचं सर्वात स्पेशल म्हणजे त्यांचं मिक्स फ्रूट ज्यूस. तर मिक्स फ्रूटचा ज्यूस आहे त्यांचं पूर्ण इथं संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध आहे. तर आपण ते बघूया काय करू. खूप वेगळी चव लागते. म्हणजे बाकीच्या ठिकाणी तुम्ही जर मिक्स फ्रूट ज्यूस कधी घेतलं तर ते पूर्ण एकाच फ्लेवरचं लागतं. म्हणजे त्यांनी आधीच पल्प वगैरे टाकलेले असतात आणि ते मिक्स असतं. पण यांनी कसं केलं आहे की प्रत्येक फ्लेवरचं वेगवेगळं ज्यूस आहे आणि त्यांनी ते त्याच्यात प्रत्येक फ्लेवरचं ॲड केलेलं आहे. ते घासाला एक वेगळा फ्लेवर लागतोय, त्याच्यामुळंच ही त्यांची स्पेशल इथलचा भरपूर प्रसिद्ध ज्यूस आहे. त्यानंतर आपण दुसरं ज्यूस म्हणजे आपण मागवलेलं त्यांचं स्ट्रॉबेरी मिक्स आहे. तर ते देखील आपण पिऊन बघूयात. ठीक आहे, म्हणजे जसं नॉर्मल बाकीच्या ठिकाणी असतं तसंच आहे काहीतरी स्ट्रॉबेरी ज्यूस आहे. थोडं जरा जास्तच गोड आहे, त्यामुळं मिक्स फ्रूट ज्यूस तुम्ही इथे येऊन पिऊ शकता. ते त्यांचं काहीतरी वेगळं पण. तर आत्ता आपण आलो आपल्या संभाजीनगरच्या पुढच्या लोकेशनवर. पुढचं लोकेशन आहे आपलं 200 वर्ष जुनं संभाजीनगरमधला आप्पा हलवाई यांचं. 200 वर्षापूर्वी त्यांनी पेढ्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज देखील संभाजीनगरचा सर्वात सुप्रसिद्ध पेढा हा एक आहे. आणि संभाजीनगरचा खाद्यसंस्कृतीचा प्रमुख भाग हा आप्पा हलवाई यांचा पेढा बनलेला आहे. तर आता ते आपण खाऊन बघूया.
खूप अप्रतिम असा पेढा आहे आणि याची चव म्हणजे प्युअर खवा वापरलेला आहे. ते खवा स्वतः घरी बनवतात. आप्पा हलवाईंचा पेढा खरंच खूप अप्रतिम आहे आणि तुम्ही पेढ्याची साईज बघू शकता. खरंच खूप मोठी ही पेढ्याची साईज आहे आणि मस्त अशी चव देखील आहे आणि 600 रुपये किलो येथील पेढ्याचे दर आहे. आत्ता त्यांची 8वी पिढी कार्यरत आहे. म्हणजे खूप मोठा इतिहास हा त्यांच्या या खाद्यसंस्कृती मागे आहे आणि संभाजीनगरमध्ये जर तुम्ही कधी आलात तर इथलचा पेढा नक्की ट्राय करा. पण आता घेतलेला आहे पाटीलांचा खास्ता रगडा, तर आपण ते ट्राय करूयात. मस्त चव आहे आणि हा खास्ता रगडा मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खातोय, कारण आमच्या अहमदनगरच्या साईडला वगैरे आता कुठं भेटत नाही आणि संभाजीनगरमध्ये पण बहुतेक खूप कमी ठिकाणी भेटतो आणि सगळ्यात पहिली सुरुवात पाटील यांनी केली होती. त्यानंतर या खास्ता रगडा म्हणजे काय हा प्रकार की खास्ता रगडा म्हणजे एक मैद्याचं पापडी येते ती त्याच्यात चोरून त्याच्यानंतर काबुली चण्याचा एक त्याच्यात रगडा असतो, तर तो मिक्स करून आणि पाटीलांचे काही घरगुती बनवलेले मसाले हे त्याच्यात ॲड केले तर ती एक मस्त अशी चव लागते. तर तुम्ही कधी संभाजीनगरला जर आलात तर नक्की हे कॅनॉट प्लेसच्या इथं पाटीलांचं हे चाट सेंटर आहे, तर तिथं खास्ता रगडा, शेवपुरी, दहीपुरी हे पण बाकीचं त्यांचं फेमस आहे भरपूर, पण विशेष म्हणजे खास्ता रगडा खायला तुम्ही की अवश्य भेट द्या. तर आता आपण आलो आपल्या पुढच्या लोकेशनला. पुढचं लोकेशन असं काही फिक्स नव्हतं, पण या संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेसमध्ये मी होतो आणि 5 वाजले होते संध्याकाळचे आणि चहाची वेळ झाली होती. संध्याकाळचे 5 म्हणजे चहा लागतोच आपल्याला, त्यामुळे इथलच्या लोकांना मी विचारलं तर त्यांनी कॅनॉट प्लेसमधल्या गवारी चहावाल्याचं नाव हे भरपूर लोकांनी घेतलं. त्यामुळे आज त्यांचा चहा ट्राय करण्यासाठी आपण गवारी चहा इथे आलेलो. तर बघूयात त्यांचा चहा कसा आहे. चहा एकदम अप्रतिम आहे, म्हणजे चहा कोणता चहा असतो तो अप्रतिमच लागतो आपल्यासाठी. त्यानंतर चहाचं मेन म्हणजे खूप गोड नाही आहे, काही काही चहा खूपच गोड असतात. हा चहा चांगला उकळल्यामुळं ते पूर्ण चहा पावडरचा अर्क आणि एक वेगळाच असा फ्लेवर येतोय बाकीच्या चहांपेक्षा, त्याच्यामुळं चहा मस्त लागतोय. आणि इथं पाहिलं तर भरपूर सारी गर्दी आहे चहा पिण्यासाठी, त्यामुळे हा चहा प्रसिद्ध आहे. तुम्ही कधी कॅनॉट प्लेसला आले संभाजीनगरच्या तर हा चहा पिण्यासाठी नक्की या. तर आत्ताच काही प्लेसेस कव्हर करून आता मी सिद्धार्थ गार्डनला आलोय, तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. तर पण संभाजीनगरची जी खाद्यसंस्कृती ही एका पार्टमध्ये एक्सप्लोअर करण्यासारखी नाही आहे. खूप मोठी खाद्यसंस्कृती ही संभाजीनगरला लाभलेली आहे. तर पुढच्या पार्टसाठी संभाजीनगरमधल्या कोणत्या फूड प्लेसेस हे एक्सप्लोअर केल्या पाहिजे तर संभाजीनगरकर तुम्ही लगेच कमेंट टाका, आपण तिथे नक्की जाऊन पुढच्या पार्ट 2 मध्ये त्या प्लेसेस घेऊ. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पण आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. तसेच आपल्या इंस्टाग्रामला जाऊन देखील आपल्या जाऊ दे खाऊच्या इंस्टाग्राम पेजला लगेच फॉलो करा. धन्यवाद.